नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण बघणार आहोत 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 चा एक क्वेश्चन पेपर, ज्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे क्वेश्चन जे आहेत तर ते ऍड केलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळते की एमसीक्यूज पण आहेत, शॉर्ट आन्सर वाले क्वेश्चन्स पण आहेत. तर लेट अस सी की काय काय याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला पण तुमच्या युनिट टेस्ट मध्ये अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. सो काय काय आहे याच्यामध्ये बघूयात आपण. एक तर मी तीन जे आपले चॅप्टर्स आहेत, लिनियर इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन, या तिघांवरती हा पेपर बनवलेला आहे. आणि जनरल इन्स्ट्रक्शन्सचे कॅल्क्युलेटर वगैरे लावून नाही हे तर तुम्हाला माहिती आहेच. लेट स्टार्ट विथ क्वेश्चन 1. क्वेश्चन 1 मध्ये काय सांगितलंय? एमसीक्यू आहे. तुम्हाला तुम्हाला करेक्ट ऑल्टरनेटिव्ह जे आहे तर ते चूज करायचे. एमसीक्यूज किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला कुठलाही ऑप्शन नसतो. सो सगळेचे सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. आता यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तर तो आहे, द ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इज अ डॅश. ओके. सो सर्कल असणार, स्ट्रेट लाईन असणार, पॅराबोला असणार की पॉइंट, जे काय असेल ते तुम्हाला इथून चूज करायचं आहे एका मार्कासाठी. नेक्स्ट आहे, द डिस्क्रिमिनंट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 इज. सो याचे डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करा. क्वाड्रॅटिक मधला क्वेश्चन आहे, अतिशय इझी. सो एक लिनियर, एक क्वाड्रॅटिक आणि एक एपी असं मी अरेंज केलेलं आहे. The common difference of AP 5, 9, 13, 17 is what? 3, 4, 5, 8 हे तर तुम्ही आरामात फाइंड आउट करू शकता. लेट्स सी की तुम्ही कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहात. बाय द वे, हे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं नसतं, फक्त जे बरोबर ऑप्शन आहे तर ते चूज करून लिहायचंय. यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहून दाखवा किंवा हे सगळं सॉल्व्ह करा असं काही नसतं. एका मार्कासाठी आहे, फक्त तुम्हाला जे बरोबर आन्सर असेल तर ते फाइंड आउट करून लिहायचंय. आय डोंट नो, थोडासा व्हिडिओ फ्रिकल होतोय. ठीक आहे, लेट्स फोकस ऑन क्वेश्चन पेपर. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 2. अगेन 3 मार्कांसाठी आहेत, 3 प्रश्न 1 मार्कर्स आहेत. पहिलं तर एनालॉजी आहे. फाइंड फर्स्ट टर्म इज ए, सो कॉमन डिफरन्स इज व्हॉट, हे फाइंड आउट करायचंय. आणि सेकंड मध्ये आहे फाइंड द ऑड वन आउट. सो तुम्हाला काहीतरी याच्यामध्ये एपी वगैरे लावून बघायचंय की ऑड वन आउट कुठला येतोय. त्यानंतर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असं जर इक्वेशन असेल तर त्याचे रूट्स कसे असणार आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, इक्वल, नॉट इक्वल, जे काय असेल ते. सो हे 3 मार्कांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, सॉल्व किंवा आन्सर एनी टू ऑफ द फॉलोइंग. 4 मार्कांसाठी कुठले पण 2 सॉल्व करायचे आहेत. हे तुम्हाला प्रॉपर फॉर्म्युला आणि ते सगळे व्हॅल्यूज पुट करून वगैरे सॉल्व करायचे. सॉल्व बाय एलिमिनेशन मेथड. 2x प्लस 3y इज इक्वल टू 13 आहे. 3x मायनस 2y इज इक्वल टू 4 आहे. पर्टिक्युलरली सांगितलंय एलिमिनेशन, तर तुम्हाला एलिमिनेशनच वापरावं लागेल. जर नसतं सांगितलं तर तुम्ही ग्रामर वापरा, तुम्ही सबस्टिट्यूशन वापरा, ग्राफिकल वापरा, काही पण वापरा. पण इथे सांगितलंय तर यू हॅव टू यूज एलिमिनेशन मेथड. नेक्स्ट आहे फाइंड द नेचर ऑफ रूट्स. ओके, सो या रूट्सचं नेचर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे डिस्क्रिमिनंट वगैरे यूज करून. सो लेट सी, फॉर्म्युला वगैरे लिहायचे, रूट्स आल्यानंतर ते स्पेसिफिकली मेन्शन करायचे आहेत. हवं तर फायनल आन्सरला छान असा बॉक्स वगैरे करा, सो ते अजून बेटर वाटेल. फाइंड द 15th टर्म ऑफ द एपी 7, 10, 13, 16. ओके, सो 15th टर्म काढायचं आहे. यू हॅव द व्हॅल्यू ऑफ एन. ए आणि डी तर तुम्ही तसंही काढू शकता आणि जस्ट फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, यू विल गेट दी आन्सर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला कोणते पण 2 सॉल्व्ह करायचे आहेत. 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे, म्हणजे इच क्वेश्चन विल बी फॉर 3 मार्क्स. सो आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल तर पहिला क्वेश्चन काय म्हणतोय, सायमल्टेनियसली तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे हे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. बाकी सगळं तर दिलंय तुम्हाला, फक्त ज्या ज्या मधल्या मधल्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट करून लिहायचे. याला 1 मार्क, सॉरी, अर्धा मार्क, अर्धा मार्क किती करायचं आहे? 3 मार्कांचा आहे ना? येस. सो 3 मार्कांचा आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला अर्धा-अर्धा मार्क असणार आहे. आणि या ठिकाणी 5 ब्लँक्स आहेत. मे बी तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 6 ब्लँक वगैरे देऊन ते बॅलन्स्ड आउट केलं जाईल. बट ते मार्क्सचा विषय सोडून द्या. तुम्हाला हे सगळं जे आहे तर ते फिल करायचंय. अजून एक गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला जर असं वाटतंय की एक्स्ट्रा एखादे स्टेप लिहावे लागते सॉल्व्हिंगसाठी, तुम्ही लिहू शकता. फक्त ज्या ठिकाणी ब्लँक तुम्ही फिल करणार आहात, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 3x इज इक्वल टू काहीतरी असेल, त्या ब्लँकला तुम्हाला बॉक्स करायचंय किंवा हायलाइट करून ठेवा, जेणेकरून पेपर चेकरला कळेल की हा ब्लँक तुम्ही फिल केलाय. एक्स्ट्राचे स्टेप्स इफ यू वॉन्ट तुम्ही लिहिले तरी पण चालेल, पण हे असलेच पाहिजे, मग जे करायचं ते करू शकता. नेक्स्ट आहे, आता तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशनची रिगार्डिंग ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे. 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 3 आहे आणि यू हॅव टू कम्पेअर इट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत. याच्यामध्ये a, b आणि c जे काही मिळेल तुम्हाला ते लिहायचंय. डेल्टा इज डॅश 0. द रूट्स आर, म्हणजे लेस दॅन आहे, इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन आहे, काय आहे ते सिम्बॉल इथे आलं पाहिजे. आणि मग ते रूट्स रिअल आणि कसे आहे, इक्वल, नॉट इक्वल, ते तुम्ही इथे लिहिणार आहात. कोणते पण 2 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट आहे कम्प्लीट द एपी. फॉर द एपी 3, 7, 11, 15. फर्स्ट टर्म आहे a इज इक्वल टू, ते तुम्हाला फाइंड आउट करून लिहायचे एपी मधून.
कॉमन डिफरन्स पण फाइंड आउट करून लिहायचा आहे. फॉर्म्युला दिलेला आहे लकीली. कधी-कधी फॉर्म्युला नाही देत, पण इथे दिलेला आहे. तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. सो क्वाईट ईझी आरामात करू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला 4 मार्कांसाठी हे सॉल्व्ह करायचं आहे. कोणतेही 2 क्वेशन्स तुम्हाला 2-2 मार्काचे सॉल्व्ह करायचे आहेत. तर एक तर याच्यामध्ये ग्राफिकल वाला क्वेशन आहे. x + y = 6 आणि x - y = 2 हे तुम्हाला ग्राफिकली सॉल्व्ह करायचं आहे आणि जो काही इंटरसेक्शन वाला पॉइंट आहे तर तो फाइंड आउट करायचा आहे. दुसरी गोष्ट इफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर 3 आणि -5 तर तुम्हाला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे तर ते फॉर्म करायचं आहे. ओके, सो रूट्सच्या हेल्पने करायचं आहे अल्फा आणि बीटाचं हे करून. नेक्स्ट आहे फाइंड द सम ऑफ क्वेशन्स फाइंड द सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स ऑफ एपी 2, 5, 8, 11 हे तर सेमच आहे या क्वेश्चन प्रमाणे. फक्त या ठिकाणी टर्म फाइंड आउट करायचे, या ठिकाणी सम फाइंड आउट करायचे. ओके, सो बेसिकली हा आपला आहे क्वेश्चन पेपर. ऍक्टिव्हिटी सोडून जे पण सगळे क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन नंबर 3 असेल, क्वेश्चन नंबर 5 असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला वगैरे सगळं काही लिहून सॉल्व्ह करायचं आहे. फक्त ऍक्टिव्हिटी बेस्डमध्ये तुम्हाला ते ऍक्टिव्हिटीज हे करायच्या आहेत. बाकी सगळ्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला वगैरे लिहून सगळं करायचं आहे. फायनल आन्सर जे काही येईल ते सगळं लिहायचं आहे प्रॉपर बॉक्स वगैरे करून. तर आय होप की तुम्हाला हा पेपर आवडला असेल आणि तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात याची. द रिझन इज की अशाच प्रकारचे क्वेश्चन्स तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये येतात. सो याची प्रॅक्टिस करा नीट चांगल्या पद्धतीने, जेणेकरून तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये छानपैकी पेपर लिहू शकाल. आणि थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. आय मीन थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस सेशन. याच्या आधी ऑलरेडी मी सायन्स 1 आणि सायन्स 2 चे जे क्वेश्चन पेपर्स आहेत तर ते अपलोड केलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला त्याचा पण फायदा झाला असेल. सगळे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वगैरे शेअर करा जेणेकरून सगळ्यांना बेनिफिट होईल. थँक यू सो मच अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय. बेस्ट ऑफ लक.